नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान मंडळ स्तरावर राबवण्याचे महाराष्ट्र शासनाचे निर्देश होते। त्यानुसार आपण आज 15 मे 2026 रोजी लोहा मंडळाचं शिबिर छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आपण लोहा मंडळाचं इथं आज आयोजित करण्यात आलेलं होतं। लोहा तालुक्यात एकूण आपण असे 7 शिबिर प्रत्येक मंडळ स्तरावर आपण आयोजित केलेले होते आणि या 7 शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांना आपण मोठ्या प्रमाणावर लाभ दिलेले आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः ज्या निराधार योजना आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ असेल, या योजना असतील, यामध्ये 500पेक्षा जास्त लाभार्थी आपण पात्र लाभार्थी आपण निवडलेले आहेत। त्याशिवाय विविध प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल असेल, रहिवासी असेल, हे प्रमाणपत्रसुद्धा अशा प्रकारचे प्रमाणपत्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपण या शिबिराच्या माध्यमातून दिलेले आहेत। त्याशिवाय जे हे आहे आपलं शिधापत्रिका आहे त्याच्यामध्ये नाव ॲड करणं किंवा कमी करणं किंवा त्याच्यात सुधारणा किंवा दुरुस्ती करणं हे पण मोठ्या प्रमाणावर आपण लोहा तालुक्यामध्ये राबवलेले आहेत। वर्ग 2ची 1 प्रकरणं जी पात्र आहेत तीसुद्धा करण्यात आलेली आहेत। त्याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते योजना असतील किंवा माननीय महसूल मंत्री महोदयांनी आत्ताच 25 मार्च 2026 रोजी जो शासन निर्णय काढून सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवरील जे घरांचे अतिक्रमण आहेत ते नियमानुकूल करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। त्याचीसुद्धा प्रकरणं मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून घेण्यात येत आहेत। त्याच्यासुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर कामकाज करणार आहोत। त्याशिवाय विविध विभागांचे सुद्धा आपण इथं घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मोजणी विभाग असेल, महिला व बालविकास विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल, पंचायत समिती असेल, फॉरेस्ट विभाग असेल, त्यांचेसुद्धा प्रकरणं आणि त्यांचेसुद्धा लाभ आपण दिलेले आहेत। त्यांच्या अडचणी वगैरे त्यांच्या प्राधान्याने सोडवलेल्या आहेत। त्याशिवाय शासकीय योजनांची माहिती प्रचार प्रसिद्धीसुद्धा या शिबिराच्या माध्यमातून आपण गाव स्तरावर केलेली आहे, जेणेकरून जनजागृती होण्यास मदत होईल। मान्यवर आज उपस्थित होते, त्यांनी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, काय त्यांना नक्कीच त्यांच्या विधायक सूचनांचा विचार करून प्रशासन त्याच्यावर तात्काळ कारवाई करेल। या शिबिराचा मूळ उद्देश काय? मूळ उद्देश सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही दैनंदिन प्रकरणं आहेत किंवा तक्रारी आहेत किंवा म्हणणं आहे ते तात्काळ निकाली काढणं हे आहे। आतापर्यंत किती प्रकरणं प्रलंबित आहेत आणि किती मार्गी लागले? आपण प्राधान्याने या प्रत्येक शिबिराच्या माध्यमातून आपण साधारणतः त्या भागातले अर्ज जमा केले, तिथं मिटिंग्स घेतल्या, त्यांचे अर्ज घेतले आणि त्यांचे निकाली काढले। श्रावणबाळ आणि संजय गांधीचे 500पेक्षा जास्त प्रकरणं आपण लाभार्थी तालुक्यात नवीन शोधून काढलेले आहेत। हे शिबिराचं मोठं यश आहे। त्याशिवाय जे आपले विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी आहेत, यांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते, ती प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर म्हणजे ती संख्या हजाराच्या पुढं आहे अशी आपण तात्काळ दिलेली आहे। आणि वर्ग 2ची 1 प्रकरणं जी पात्र आहेत ती पण आपण साधारणतः केलेली आहेत। त्याशिवाय जन्मनोंदी किंवा मृत्यू प्रमाणपत्र याचेसुद्धा साधारणतः आपण आदेश तात्काळ दिलेले आहेत हिअरिंग्ज वगैरे घेऊन। जे पांधन रस्ते आहेत ज्याच्यावर अतिक्रमण आहे त्याच्यावर अतिक्रमण काढण्याची आमची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे। प्रत्येक सज्जामध्ये किंवा प्रत्येक मंडळामध्ये रोज किमान 1 रस्त्याचा आमची कारवाई चालू आहे। आणि आज पण आता उद्या पण आपण जाणार आहोत देऊळगावला। त्याशिवाय असे रोज चालू आहेत। काल पिंपळगाव ढगेला आपण परवाला रस्ता मोकळा केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत, परंतु शेतकऱ्यांचे रस्ते शेतीसाठी आवश्यक असतात, जे वहिवाटीचे आहेत किंवा नकाशावरचे आहेत, या रस्त्यावरची कारवाई तात्काळ करून ते उपलब्ध करून देण्यात येईल।